काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे। अशात भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा निंबारते यांचे वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले आणि त्या बॅनरमध्ये भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे ते नक्की चर्चेत आलेले आहेत। अशात आपल्यासोबत बोलण्याकरिता मनीषा निंबारते आहेत। काय सांगाल, आपले भावी आमदार म्हणून बॅनर काही वाढदिवसानिमित्त लावण्यात आले, त्याबद्दल आता सांगायचं म्हटलं तर आपला जो चाहता वर्ग आहे, माझा आहे आणि आमच्या डॉक्टर साहेबांचा जो चाहता वर्ग आहे, आपले कार्यकर्ते आहे, त्यांनी आता ते भावी आमदार म्हणून बॅनर्स लावले आहेत आणि त्यांची तशी इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे, ती त्यांच्या मनातली इच्छा आहे, त्यांच्या इच्छा आहेत आणि त्यांच्यावर मी मग तसा बंधन घालू शकत नाही। आपल्याला जर काँग्रेसने जर तिकीट दिली तर आपण विधानसभा लढणार का? काँग्रेसने तिकीट दिली तर मी विधानसभा 100% लढीन आणि जिंकूनही येईल, एवढा मला आत्मविश्वास आहे। लोकसभा निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा साहेबांना तयारी करण्यासाठी सांगण्यात आले, मात्र ऐन वेळेला तिकीट जे आहे ते डॉक्टर प्रशांत पडोळे यांना मिळाली। तर तेव्हा मग काही तुम्हाला शब्द दिला होता की विधानसभेमध्ये आपण तुम्हाला तिकीट देऊ वगैरे असा काही शब्द मिळालेला होता का? नाही, लोकसभेच्या वेळेसच आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी शब्द दिला होता, परंतु ऐन वेळेवर ते समीकरण बदललं। आता राजकारण आहे, राजकारणामध्ये समीकरण असे वेळेवर बदलतच असतात आणि ते आपल्याला मान्य करावेच लागतील आणि जे पक्षश्रेष्ठींनी आमचा जो निर्णय घेतला तो खरंच त्या निर्णयाचा मी आदर करते आणि सत्कार करते आणि त्यांनीही काहीतरी विचार करून आणि त्यातही कदाचित होऊ शकते जे होते ते चांगल्यासाठीच होत असेल आणि म्हणून आपणही त्यामध्ये नाराजी ठेवण्याला काही अर्थ नाही, कारण ते राजकारण आहे। राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंतही, शेवटच्या 1 मिनिटापर्यंतही समीकरण बदलत असतात, तेव्हा ते आपल्याला एक्सेप्ट करणे आणि राजकारणात पुढे जाणे हेच आवश्यक आहे आणि नाराज राहून काहीही होऊ शकणार नाही, हे मला या लोकसभेमध्ये समजून गेलं। लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवारी मिळणार होती पण मिळाली नाही, त्यामुळे जे नाराजी होती ती दूर करण्यासाठी म्हणून विधानसभेचे तिकीट मिळू शकते असे संकेत वाटतात आपल्याला? नाही, असं आता साकोली विधानसभेमध्ये तर आदरणीय नानाभाऊ यांचीच उमेदवारी आहे, त्यांनी ती डिक्लेअरसुद्धा केलेली आहे। त्यांनी मला उमेदवारी द्यावं असं मी त्यांचा विरोध करून असं मी कधीही म्हणणार नाही, परंतु एक समजा आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधीही महिलेला उमेदवारी मिळाली नाही आणि जर महिलेला उमेदवारी मिळाली तर एक चांगला विचार, एक चांगला संकेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जाईल, आपल्या देशात जाईल। आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंतच फक्त महिलांचा विचार करतो, विधानसभा लोकसभेच्या वेळेस महिलांचा विचार केला जात नाही आणि महिलाही तितक्याच सक्षम असतात, फक्त त्यांना थोडा आपली मानसिकता बनवली पाहिजे आपण आणि त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना संधी दिली तर महिलाही आपली सक्षमच असतात आणि त्याही आपली उमेदवारी चांगल्या रीतीनं हे करू शकतात। नक्कीच महिलांना सुद्धा उमेदवारी जर मिळाली तर ते सक्षमपणे तो पद जे आहे ते भूषवू शकतात असं वक्तव्य मनीषा निंबारते यांनी केलेलं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।